कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहता प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास, आणि त्यात आपल्या सनातन जी परंपरा आहे, पूर्वजांनी जी प्रथा, या रूढी आखून दिलेल्या आहेत, त्याची जपणूक कशी करायची। तसं पाहिलं, आषाढापासून ते चातुर्मासाला सुरुवात होती। फक्त आणि फक्त माझ्या हिंदू धर्मामध्येच ही प्रथा आहे। वर्षा बरसत असतो, सगळी संपूर्ण पृथ्वी हिरव्यागार अशा शालीनं माखलेला असतो। मध्ये मध्ये कुठेतरी डोंगर, एखादी आपली आजीबाई कशी नऊवारी साडी लावून घालून उभी असते, हिरवी साडी, तसे प्रत्येक डोंगर सजलेले असतात। अधूनमधून एखादा मोकळा दगड, तेही मखमलीनं माखलेला असतो। हसरा डोंगर, नाचरा डोंगर, वैभवाने फुललेला डोंगर, कितीही वैतागून टेन्शनमय असलेला मनुष्यसुद्धा डोंगराकडे, निसर्गाकडे पाहिला की तो प्रसन्न मनाने पाहतो। तो म्हणजे फक्त श्रावण महिन्यामध्ये। हा श्रावण तसा पाहिला तर हिंदू धर्मासाठी एक पर्वणी आहे, एक महापर्वणी आहे, एक उत्सव आहे, एक उत्साह आहे, एक आनंद आहे, एक चैतन्य आहे। किती उपमा दिलं तरी कमीच आहे। या श्रावण मासामध्ये तसं पाहिलं तर सणवार खूप आहेत। काही विज्ञानवादी लोक हिंदू धर्मातल्या सणवारांना थोडंसं व्यंग रूपाने टिंगलवाणीने पाहतात, तर आमच्या सणवारामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये विज्ञान दडलेलं आहे। आमच्या संस्कृतीमध्ये उत्साह दडलेला आहे, चैतन्य दडलेलं आहे। निसर्गामध्ये सुद्धा अप्रतिम असा तेज आहे, अप्रतिम असा ईश्वर दडलेला आहे। या काळामध्ये आपण उपवास करत असतो, उपवास व्रत वैकल्य करत असतो। नागपंचमीचा सण असो, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा असो, रक्षाबंधन नारळी पौर्णिमा एकच आहे। मंगळागौरी असो, शुक्रवारचं व्रत, गोकुळाष्टमी, ह्या अनेक अशा सणवार आमच्या हिंदू धर्माच्या या मासामध्ये दडलेले आहेत। आणि या काळामध्ये आपण परिसर स्वच्छ करत असतो, अंगण स्वच्छ करत असतो, पहाटे लवकर उठतो, घरापुढे शेणकाला
घालत असतो, रांगोळी घालत असतो, चौकटीचं पूजन करत असतो. आपली कन्या कुठं जर बाहेर दिलेली असेल तर माहेरवाशीन ती कधी येईल माहेरात याची वाट पाहतो. नागपंचमीच्या दिवशी वारुळाला पुजतो. वारुळाला पुजतो म्हणजे लोक हसतात, पण वारुळाला पुजतो म्हणजे आपण सर्प आपला शत्रू नसून मित्र आहे हे दाखवून देतो जगाला. हे जगाला दाखवून देतो. हे सर्प प्राणी मात्रावर आमचं हिंदू धर्म सनातन संस्कृती प्रेम करते, श्रद्धा आहे आमच्या त्यामध्ये. हे आपण करत असतो. एखादं गल्लीमध्ये असेल, एखादं अंगणामध्ये एखादं लिंबाचं झाड असेल, कशाचं झाड असेल तर वृक्षवेली खूप काही घेऊन जातात, त्याला आपण झोका बांधतो. आपले मुलं बाळं नातवंड त्या झोका खेळत असतात. कधी कधी आजीबाईसुद्धा काष्टा घालते आणि झोका खेळते. झोका खेळण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढा आहे, आमचा शरीर बलवान आणि सशक्त व्हावा आणि आमची आजी नात नातवंड सुनं हे सगळं नंदा हे सगळं एकत्र यायचा आणि एक उत्सव साजरा करायचा, जेणेकरून आमच्या संस्कृतीमध्ये त्यांचं एकीचा प्रेम आहे, एकीचा प्रेम दडलेला आहे. आम्ही हे दाखवतो जगाला. आमच्या कुटुंबामध्ये एकी आहे, दुफळी नाही आहे. हे दाखवण्याचं माध्यम आहे. पिंगा खेळतो, फुगडी खेळतो, लंगडी खेळतो, शिवाशिव खेळतो, अनेक प्रकारचे खेळ आपण श्रावण मासातच खेळतो. ज्याचं कारण एवढं आहे, आमच्यात संस्कृतीमध्ये विज्ञान कसा दडला आहे हे तुम्हाला सांगतो की या काळामध्ये आपली जठराग्नी मंदावलेली असते. जठराग्नी मंदावलेली असते, पचनक्रिया बिघडलेली असते, मंदावलेली थंड झालेली असते. त्याला ऊर्जा यावी, त्याला ताकद यावी म्हणून या काळामध्ये आपण हे सगळं खेळ खेळत असतो. हे कोणी विज्ञानवाला सांगतो का, नास्तिकवाला सांगतो का, अंधश्रद्धावाला सांगतो का? आमच्या संस्कृतीमध्ये काय दडलंय ते? आमच्या संस्कृतीमध्ये हे सगळं दडल्यामुळं आमची अग्निकुंड हे गरम व्हावा, मंदावलेली, म्हणून आम्ही सर्व खेळ खेळतो. आणि त्या काळामध्ये मी उपवास करतो. उपवास केल्यानंतर लोक म्हणतात काय यांच्या समाजामध्ये, ह्यांच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये उपवास आहे. उपवासाचा पाठीमागचा हेतू एवढाच आहे, उपवास करण्याने आपली काही आतड्यांना, काही शरीराच्या, काही इंद्रियांना, काही पार्ट जे असतात त्यांना विसावा मिळतो, विश्रांती मिळते. आणि खेळ खेळल्याने आपल्याला अधिक भूक लागते आणि एक वेळा आपण जेवण करतो, त्याच्यामुळं आपल्याला कुठलाही रोग होत नाही, कुठलाही रोग होत नाही. अनेक कवींनी या निसर्गावर कविता केलेल्या आहेत. या निसर्गावर भरभरून कौतुक केलेलं आहे, स्तुती सुमनं उधळलेल्या आहेत. काही कवींनी सुद्धा व्यंग पण लिहिलेला आहे. काही कवींनी त्यातला बोध मिळावा हा त्यांचा पाठीमागचा हेतू आहे. आमची संस्कृती काय शिकवते हे पण त्यातनं उद्भूत केलेलं आहे. आमची संस्कृती खूप छान आहे, खूप सुंदर आहे. माझ्यासारख्या माझी संस्कृती एवढी सुंदर आहे, विश्वावर कुणाचंही नाही. विश्वावर राज्य करायचं असेल तर फक्त माझी संस्कृती करू शकते, त्यातले विचारधाराच करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. एवढी महत्त्व, एवढं महत्त्व, एवढं महात्म्य, एवढं पुण्य, एवढं ऊर्जा, एवढी ताकद, एवढी काय उपमा देईल तेवढं कमीच आहे. मर्ढेकरांनी तर कविता केलेली. मर्ढेकरांनी या निसर्गावर कविता करता करता व्यंग केलेला आहे. ज्या देशाला संस्कृती कळत नाही त्या देशांनी 1945च्या 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमावर तिने बॉम्बाचा वर्षाव केला. सगळं निसर्ग जाळून टाकलं. 9 ऑगस्टला नागाशिकावर बॉम्ब वर्षाव केला, अणुबॉम्बाचा स्फोट केला. त्याच्यामुळं निसर्ग कोप पावला, निसर्गाचा समतोल बिघडला. अनेक मनुष्य व्यंग झाले, अपंग झाले, बुद्धिहीन झाले, नेत्रहीन झाले, क्रियाहीन झाले. हे केवळ ज्यांना धर्म कळत नाही अशा लोकांच्या ह्या संस्कृतीमुळं. आणि तीच संस्कृती आमच्या भारतीयामध्ये नाही आहे, आमच्या हिंदू धर्मामध्ये ती संस्कृती नाही आहे.
आपण थोडंसं विचार करावा. आपण थोडंसं आपली संस्कृती आपण सोडतो, पाश्चिमात्य संस्कृतीवर प्रेम करायला निघतो. पाश्चिमात्य संस्कृतीमुळं तुमच्यातली ऊर्जा नष्ट झाली, आत्मीय बळ कमी झाला, इच्छाशक्ती निष्क्रिय झाला. आजकाल मुलांचं लग्न न होण्याचं कारण काय? आजकाल मुलीकडे अंतरात्म्याच्या साक्षीनं उच्च शिक्षण घेण्याचं कारण काय? ह्याचं कारणच हे आहे, बाबांनो, धर्माकडे ओढ कमी आहे. धर्माकडे ओढ युवकांचा युवतींचा कमी झालेला आहे. त्याच्यामुळं धर्म म्हणजे काय त्यांना कळण्याचं मार्गच नाही आहे. आजकालच्या मुली शिक्षण शिकल्या, मी कोणालाही नाव ठेवत नाही, मला ही 2 मुली आहेत, पण मुली आजकालच्या नुसत्याच पैशाच्या जीवावर पबमधील नाचतात, धिंगाणा घालतात. पैसे 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 पैसे. शेवटी पैसे खाऊन जगणार आहात, निसर्गाकडे बघून जगणार आहात. लक्षात ठेवा, निसर्गच तुमची उंची वाढवणार आहे, निसर्गच तुम्हाला आयुष्य देणार आहे, निसर्गच तुम्हाला उत्साहित करणार आहे. फक्त करणार आहे तो निसर्ग करणार आहे. निसर्गावर माया करा, ममता करा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गावर तुम्ही कविता करा, गाणी करा, निसर्गाबरोबर तुम्ही मिसळून जा. तुमच्याबरोबर निसर्ग राहायला मोकळं नाही आहे, निसर्गाबरोबर आपण राहायला पाहिजे, तरच तो आपल्याला प्रेम दिलं, तर देणार नाही. आजकालच्या मुलांचं लग्न तर लांबच राहिले, कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी. एखादी मुलगी बघायला गेल्यानंतर मुलीकडचे सांगतात की बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, पगार किती आहे, सासू सासरे कुठे राहणार आहेत, मुलाकडे राहणार आहेत का, नसतील तर आम्ही विचार करू. त्यातलं त्यात त्या मुलीच्या आईचं तर कल्पना विचारूच नका. आत्ता सांगणार माझ्या मुलीनं आकाशाला कलर लावून आली, एवढी बुद्धिवंत आहे. ही कल्पना, हे विचार, ह्याच्यामुळं आपली संस्कृती कुठंतरी थोडीशी संस्कृतीला चीद पडत आहे, संस्कृती गंजत आहे, संस्कृतीला कुठंतरी जीर्णपणा येत आहे. हे आपल्याला पुसून काढायचं आहे. म्हणून शनी महाराजाचा हा कलियुगावर राज्य आहे. शनी महाराजावर कलियुगाचं राज्य आहे. शनी महाराजाशिवाय पर्याय नाही. ह्या कलियुगावर तारणारं कोण असेल तर फक्त आणि फक्त माझा शनिदेव आहे, दुसरा कोणीही तारणार नाही. लक्षात ठेवा. एकदा नैमिषारण्य अरण्यामध्ये असे अनेक साधू संत बसले होते. नैमिषारण्य अरण्य म्हणजे अलाहाबाद, जिथं कुंभ भरतो मोठा, तो खूप मोठा अरण्य आहे. ते देवभूमी म्हणतात त्याला. आपली कशी महाराष्ट्र संतांची भूमी आहे, तसं देवभूमी हे नैमिषारण्य अरण्य आहे. त्या ठिकाणी अनेक साधू संत देवाची आराधना करण्यासाठी एकत्र जमले होते. तिथे व्यास ऋषींचे शिष्य तिथे आले आणि आल्यानंतर सगळ्यांनी त्यांचं उठून स्वागत केलं आणि त्यांना आसन दिलं. अर्ध्य पाद्यांनी त्यांचं पाद्यपूजन केलं आणि पाद्यपूजन केल्यानंतर त्या साधू संतांनी त्यांना प्रश्न विचारला. मी खूप थोडक्यात सांगतो, असं सांगायला बसलं तर 6 महिने पुरणार नाहीत ही कहाणी. ही तुम्हाला 6 महिन्याची कहाणी ते 12 मिनिटात मी सांगतो. ते सर्व तिथे जमल्यानंतर त्या अरण्यामध्ये त्या साधूंना तिने विचारलं. शौनकादी ऋषीसुद्धा तिथं होते, ज्यांनी अनेक ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. ते शौनकादी ऋषीने त्यांना विचारलं प्रश्न की या कलियुगामध्ये खूप कष्ट पडतात, पैसा धन दौलत सगळीकडे आहे, पण तरी मनुष्य हा क्रोधी झालेला आहे, व्याभिचारी झालेला आहे, दुराचारी झालेला आहे, एकमेकाचं नातेसंबंध त्यांना कळना झालेला आहे, त्यांची मैत्री संबंधी त्यांना टिकवता येत नाही आहे. तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पुण्य मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? तेव्हा विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात आणि हे प्रश्न पूर्वी अनेक साधू संतांनी सुद्धा देवा ठिकाणी विचारलेलं होतं. तर त्या संतांनी विचारलं परत की पूर्वी कोणी हे व्रत केलं होतं, ते व्रत वैकल्य पण सांगा आणि याचं महात्म्य पण आम्हाला सांगा. तेव्हा शौनकादी ऋषीनं सांगितलं की पूर्वी युधिष्ठिरला कृष्णाने ही गोष्ट सांगितली होती उपासना करायला. जेव्हा 5 पांडव वनवासात होते
खूप कष्ट, खूप संकट आणि खूप हाल ते करत होते. खूप त्यांचं हाल झाले. प्रत्येक रोज एक गाव बदलायचं आणि जंगलात राहायचं, वनात राहायचं, कंदमुळे खायचे आणि अनेक ऊन वारा पाऊस यांना सगळ्यांना सामोरे जायचं. तेव्हा कृष्णाने युधिष्ठिरला ही गोष्ट सांगितली होती की ती गोष्ट अशी होती की पांडवांना सांगताना त्यांनी सांगितलं की युधिष्ठिरने परत कृष्णाला प्रश्न विचारला की व्रत ह्यापूर्वी कुणी केली होती. तेव्हा कृष्णाने सांगितलं युधिष्ठिरांना, यापूर्वी या पृथ्वी तलावर एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. महान असा चक्रवर्ती राजाचा पुत्र धर्मगुप्त नावाचा एक मुलगा होता आणि त्याचे आचार्याचे मुलगा सुचिरवर्त हा एक मुलगा होता. तेव्हा तो धर्मपरायण राजा नव्हता. हिंदू धर्माचा असताना सुद्धा हिंदू धर्माचं व्रतवैकल्य, साधना, पुण्यकर्म, भक्ती निरुत्तर होता. तेव्हा त्याच्यावर आक्रमण झाला. आक्रमण झाल्यानंतर राजा आणि राणीचं वध झाला. राजा आणि राणीचं वध झाला. शत्रूंनी त्यांचं राज्य हिसकावून घेतलं आणि हिसकावून घेतल्यानंतर गुप्त रीतीनं संतांची, त्या पुरोहिताची पत्नी ब्राह्मणी, ज्याला ब्राह्मणाची पत्नी होती, तिची पत्नी स्वतःच्या मुलाला आणि राजकुमाराला दोघांनाही गुप्त मार्गाने राज्याच्या बाहेर पडले. राज्याच्या बाहेर पडल्यानंतर वनवास भोगत होते. प्रत्येक रोज एक गाव त्यांनी ओलांडायचे, रोज एक गाव ओलांडायचे, रोज एक गाव ओलांडायचे. कारण एका ठिकाणी राहता येत नाही. कारण एखाद्या शत्रूंनी ओळखलं तर शत्रूंनी ओळखल्यानंतर या दोन्ही मुलाला त्यांनी मारणार. पूर्वीच्या अशी होती, वंशावळ नष्ट करायची प्रथा होती. तर ह्या दोन्ही मुलांना मारणार म्हणून रोज एक राज्य करता 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 खूप दिवस गेले. थकल्या, आंघोळ नाही, खाणं नाही, कसं तरी केस वेडे वेगळे झालेले, कपडे अंगाचे वास यायची, रोज चालत फिरायचे. थकल्यानंतर एका झाडाखाली त्या बसल्या विसाव्याला दोन्ही मुलाला घेऊन बसल्यानंतर तिथून एक शांडिल्य ऋषी जात होते. शांडिल्य ऋषी जात असताना त्या ब्राह्मणीने ओळखलं, हे कोणीतरी सिद्धहस्त पुरुष आहे म्हणून ते दोन्ही बाळाला त्यांच्या चरणावर घातली आणि चरणावर घालून त्यांनी प्रश्न विचारला त्या ब्राह्मणीनं की आमचे हे राजकुमार आहेत, हे माझे पुत्र आहे, यांना तुम्ही आशीर्वाद द्या की जेणेकरून यांचा शनीचा कोप कमी व्हावा, शनीचं कष्ट कमी व्हावं आणि जेणेकरून यांना सुखकर जीवन जगता यावं, ह्याच्यासाठी आशीर्वाद द्या. तेव्हा शांडिल्य ऋषींनी सांगितलं की याच्यासाठी तुम्हाला एक व्रत करावं लागेल. मग त्यांनी विचारलं काय व्रत करावं लागेल. तेव्हा त्यांनी सांगितले की येत्या श्रावण मासामध्ये, तर श्रावण मासामध्ये तुम्ही लोकांनी शनीच्या प्रतिमेला सूर्योदयाच्या पूर्वी, नीट ऐका, सूर्योदयाच्या पूर्वी त्याला पंचामृताने स्नान घाला. शनी महाराजाचं 10 नावं आहेत. 10 नावाच्या जपानी यांना सूर्योदयाच्या पूर्वी स्नान घाला, पंचामृताने स्नान घाला. यांना अष्टगंध असेल, काय असेल, धूप दीपारा आपण काय काय करतो, अष्टगंध असेल, बुक्का असेल, ह्या सगळ्यांनी सजवा. ह्याला निळे फुलं वाहा आणि निळं फुलं वाहिल्यानंतर यांना उडीद, यांना जवस, यांना तेल आणि यांना रुईच्या पानांनी ह्याचं पूजन करा आणि त्याच दिवशी शिवाचे पूजन करा. ऐका, त्याच दिवशी शिवाचं पूजन करा. शिवाकडे शनीची भक्ती केल्यानंतर, पूजा झाल्यानंतर शिवाकडे जा आणि शिवाकडे मागणी घाला, आमचे पूर्वीचे दिवस सुखाचे येऊ द्या. पूर्वीचे दिवस सुखाचे येऊ द्या ही मागणी घाला. शंकराला पाणी घाला, दूध घाला, शक्य नसेल तर फुगडचं पाणी आहे, तांब्यावर पाणी घाला. शनिवारी शंकराला पाणी घाला आणि तदनंतर पिंपळाच्या झाडाला तुम्ही प्रदर्शना घाला. पिंपळाच्या झाडाला शनी मंत्र म्हणत म्हणत प्रदर्शना घाला
तुमचा हा कोप कमी होईल, तुमचा हा शनी तुमच्यावर रुष्ट असलेला सरळ होईल, शनीची कृपा तुमच्यावर होईल, असा आशीर्वाद देऊन शांडिल्य ऋषी निघून गेले. आणि त्या दिवसापासून त्यांनी उपासनेला सुरुवात केला. सुचिर व्रत आणि धर्मगुप्त या दोन्ही मुलांनी त्यांची या पद्धतीनं उपासना करायला लागले. म्हणजे याचा अर्थ पहाटे लवकर उठलं पाहिजे, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4:30 ते 5:30. ते साधारण 3:30 वाजता आपण उठत नाही. 3:30 पासून ते 5:30 हा ब्रह्ममुहूर्त आहे. त्यावेळेस निसर्गामध्ये ह्या देवतेंचे दूत खाली आलेले असतात. देवांचे दूत परीच्या रूपाने खाली आलेले असतात. आणि ज्या घरामध्ये उपासना चालू आहे, ज्या घरामध्ये साधना चालू आहे, ज्या घरामध्ये ऊर्जा आहे, त्या घराचा संदेश देवांना देतात आणि देव त्या रूपाने तुम्हाला आशीर्वाद देतो. म्हणून पहाटे पूजा करणं ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. त्या दोन्ही मुलांनी साधना करायला सुरुवात केली. साधना करत होते, भरपूर साधना करत होते. करता करता तिथं नदी होती, नदीच्या पात्रामध्ये स्नानाला जायचे. आणि सुचिरवर्त जे ब्राह्मणीचा मुलगा होता, पुरोहितांचा मुलगा होता, त्याला थोडंसं काहीतरी चमकते असं दिसलं. त्यांनी ते वरचं घाण काढला आणि पाहतो तर सोन्याचा हंडा त्यांना मिळाला. सोन्याचा हंडा मिळाल्यानंतर दोन्ही पुत्र त्या ब्राह्मणीकडे गेले आणि ब्राह्मणीला म्हणाले, आणि अगं आई, म्हणलं मला काहीतरी मिळाले, सोन्याचा हंडा मिळाला आहे. तेव्हा आईनं पाहिले नाही, न पाहता सांगितली की दोघांनी वाटून घ्या. न पाहता ती सांगितली दोघांनी वाटून घ्या. म्हणल्यानंतर राजकुमार म्हणाला, धर्मगुप्त म्हणाला, आई तो त्याचा नशीब आहे, त्याच्या नशिबात मी काय हिस्सा घेऊ? तो त्याचा नशीब आहे, त्याच्या नशिबामध्ये मी कशाला हिस्सा घेऊ? अरे बाप इस्टेट सोनाना झालाय तुम्ही आजकाल. बापाची इस्टेट लिहून घेताय आणि बापाला तुम्ही आश्रमामध्ये टाकताय, आनंद आश्रम, वर्धाश्रमामध्ये टाकताय. मला सांगा, मुस्लिम समाजामध्ये एक तरी वर्धाश्रम त्यांच्या बापाला ठेवलंय का? दाखवून द्या मला. आपण हिंदू संस्कृती, हिंदू धर्माची परंपरा, आई वडील हे दैवत आहे. आई वडिलाचं रोज पूजन झालं पाहिजे, पाद्य पूजन झालं पाहिजे. हे तर लांबच राहिलं. त्या मुलाने सांगितलं हे त्याचं नशीब आहे, आई मी घेणार नाही. तेव्हा असंच पूजा करत राहिले. अशीच वर्ष गेले. वर्ष गेल्यानंतर नित्यनेमाने पहाटे उठायचे, शनीचा अभिषेक करायचा, शंकराचं पूजन करायचं, शंकराकडे मागणी घालायची, त्यानंतर पिंपळाचं पूजन करायचा. हे नित्य नियम त्यांचा चालू राहिला. यात खंड नाही. आपण 4 दिवस करू, 5व्या दिवशी वाट पाहू. महाराजांनी सांगितलं होतं बघा काय मिळणार आहे. लक्ष कोणाकडं? माझ्याकडं. पूजा कोणीकडं? तिकडं. देह देवळात, चित्त पायतनात. आहे ना तुमचा? देह देवळात, चित्त पायतनात. असं करू नका. साधना करत असताना साधनेच्या पद्धतीनं साधना केली पाहिजे. तेव्हा काही कालावधीनंतर धर्मगुप्त आणि सुचिरव्रत जेव्हा अरण्यात गेले, दुपारची फिरायला गेले, वसंत ऋतू चालू होता. वसंत ऋतू म्हणजे निसर्ग परत फुललेला असतो, सगळीकडे सुगंधी सुगंध असतो, दरवळलेला असतो. त्यामध्ये फिरत असताना गंधर्वाची कन्या आपल्या मैत्रिणीसह त्या वसंत ऋतूमध्ये फिरायला जंगलामध्ये आलेली होती. जंगलामध्ये आल्यानंतर सुचिरव्रत काही अंतरावर होता. सहलीसह अश्वमती तिचं नाव होतं, विद्रविही त्याचा राजाचा नाव होता. तो राजाची कन्या तिथं आली आणि राजाची कन्या येऊन त्याच्यावर भुळली आणि भुळल्यानंतर ती स्वतःच्या मैत्रिणीला लांब पाठवली आणि ती राजकन्या राजकुमाराकडे गेली आणि राजकुमारांना परिचय विचारला. राजकुमारांना परिचय विचारल्यानंतर राजकुमार म्हणाला की माझं कोणी नाही आहे, माझं फक्त आहे तो माझा ईश्वर आहे. ह्याच्या पलीकडे काही माझ्याकडे नाही आहे. न राज्य नाही, ना धन नाही, ना प्रॉपर्टी नाही, ना काही नाही आहे. मी माझ्या आचार्याच्या
पत्नीबरोबर माझी धर्मगुरू ज्याला म्हणतो तिच्याबरोबर मी राहतो, माझ्याकडे काही नाही आहे. तेव्हा त्या राजकन्यांनी सांगितलं, त्या गंधर्व कन्यांनी सांगितलं की तुम्ही तिसऱ्या दिवशी इथं या, तुम्ही तिसऱ्या दिवशी इथं या. म्हणल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी आला. सुचिरव्रत धर्मगुप्त दोघंही तिथं आले. त्या मुलीनं स्वतःच्या राजाला स्वतःच्या पित्याला घेऊन या ठिकाणी आली आणि राजाने सांगितलं की या ठिकाणी मला स्वप्न पडला, मला शंकरांनी सांगितले, महादेवानी सांगितले, माझी मुलगी शनीची उपासक आहे, माझी मुलगी पहाटे उठते, शनीचं पूजन करते, त्यानंतर शंकराला मागणी घालते की माझा पती असा असावा, असा असावा की तो स्वर्गावर राज्य करणारा असावा, जी शनीची उपासक असावा, शिवाची उपासना करणारा असावा. आणि अशी त्याची इच्छा होती. आणि शंकराने मला सांगितलं स्वप्नात येऊन की तुम्हाला आज मुलगा भेटणार आहे, त्याच्याशी तर लग्न लावून द्यावं. तेव्हा ही बातमी त्या ब्राह्मणीला सांगितलं. तेव्हा तो मुलगा म्हणाला की नशीब असतो, मला सोनं भेटलं तर तुला धर्मपत्नी मिळाली. तेव्हा त्यांचं लग्न झाला आणि लग्न झाल्यानंतर परत त्यांचं वैभव त्यांना परत मिळाला, परत त्यांना त्यांचा वैभव परत मिळाला. मला सांगा, एक तरी युवकांनी दाखवावं, मोबाईल सोडून, बुलेट सोडून, मोटरसायकल सोडून एकदा तरी शनीची या पद्धतीने उपासना केलाय का? नाही केला. देवाला जातो, हात जोडतो आईच्या बापाच्या प्रेमापोटी, का तर आई चोरून तिला 500 रुपये देणार नाही पेट्रोलला. एक तर 10 रुपये कमवत नाही, दमड्याची अक्कल नाही आणि गाडी उडवत फिरतो. आणि ती पोरगी कष्ट करते, शिकते, पैसे कमवते आणि ती पत्नीची अपेक्षा तो करतो. हा निसर्गाचा नियम नाही आहे, हा समतोल बिघडतोय. म्हणून आम्हाला धर्म टिकवायचा असेल, या श्रावण महिन्यामध्ये उपासना करणं काळाची गरज आहे. येते 5 शनिवार आहे, तर 5 शनिवारमध्ये पहिला शनिवार आहे तो उडदाचं भात करायला सांगितलेला आहे. दुसरा शनिवार आहे तो उडीद वडा करायला सांगितलेला आहे. तिसरा शनिवार आहे तो तळलेले पुरी हे देवाला नैवेद्य चालतो, अशा पद्धतीनं सांगितलेला आहे. तो चौथा शनिवार सांगितलेला आहे की सर्व मिक्स, जवस, उडीद, मूग हे सगळ्या प्रकारचे धान्याचं मिक्स करून एकत्र शिजवून तो नैवेद्य ईश्वराला चालतो, असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण केलात, आपल्या मुलाचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. हे व्रत केलं पाहिजे. आपल्या घरामध्ये सुख संपन्न हवा असेल, आपल्या घरामध्ये निसर्गाचा आनंद हवा असेल, आपल्या चेहऱ्यावर टवटवी हवी असेल, आपल्या अंतरात्माला जर जाणायचं असेल, तर आपल्याला हे साधना करणं काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. की आपण न करता जर देवाकडे अपेक्षा केलात तर देव तुम्हाला काही देणार नाही. शनीसारखा दाता नाही आहे, शनीसारखा दाता नाही आहे. शनी जर तुमच्याकडे अहंकार असेल तर तुम्हाला भिकारी बनवल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि तुमच्याकडचा अहंकार जळला की तुम्हाला भिकाऱ्याचा राजा बनवायला सुद्धा वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा, हे सामर्थ्य फक्त आणि फक्त माझ्या शनिदेवाकडे आहे. म्हणून माझ्या शनिदेवांनी मला हे शिकवलंय, भक्तांची मनाची उंची वाढवा. भक्तांनी मनाने विकलांग झालेले बाजूला ठेवा. तुमच्याकडे सगळं काही आहे, सर्व गुण संपन्न आहात. ही सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य तुम्हामध्ये आहे, फक्त ओळखण्याची गरज आहे. ओळखायचं असेल तर शनी साधना शिवाय पर्याय नाही. बोला ओम नमः शिवाय.